पायलट झालं का? आवर लवकर. अगं तू नाश्ता कशाला आणलास आता? तुला उशीर व्हाय नको म्हणून वरच आणला. चल खाऊन घे पटापटा. अरे नाश्ता खरंच नको, मला कारखान्यावर जायचंय. तिकडे किती तयारी झाली काहीच माहिती नाही ना. अरे वा, एवढी काळजी. पायलट तू तुझा काम चुकारपणा बंद केलास, ही चांगली गोष्ट केलीस बरं का. म्हणजे तुझं एवढं कौतुक करत असतो, तू आपलं माझ्या चुकाच काढतो. अरे काढणारच, बायकोचं कामच तसं असते. आणि बायको म्हटलं सगळं करायला लागतं पायलट. अच्छा, म्हणजे आपण भेटल्यापासूनच तू माझी बायको होतीस का? अच्छा, म्हणजे आपल्या पहिल्या भेटीपासूनच तू मला तुझा नवरा समजत होतीस तर. तरी इतकी मागे लागली होतीस माझ्या. तोंड बघितलंस का आरशात? आणि मी नाही, तू माझ्या मागा लागला होतास, कळलं? बस ते सगळं सोड, खाऊन घे पटापटा. तुम्ही नको, मला खरंच उशीर होतोय. नको ते बोलत बसलं तेव्हा उशीर होत नाही तुला. आता खाऊन घे म्हणजे उशीर होतोय का? ते काय नाही, अन्न म्हणजे परमेश्वर आहे आणि तू परमेश्वरापेक्षा मोठा झालास. चल खाऊन घे. खरंच नको, कारखान्यावर जायला उशीर होतोय मला आणि तिकडे किती तयारी झाली काहीच माहिती नाही ना. चल लवकर. का? माझा जबाबदार भाऊ नाही का कारखान्याची तयारी बघायला? त्याला लाव की फोन. अरे हा, बबन कुठे आहे? साहेब. हॅलो साहेब. हा बबन, कुठेस रे? ही काय गावात दौंडी देतो यावं. कसली? ते कारखान्यावर डोळं आणि कान तापसायचं शिबिर आहे, तेव्हा सगळ्यांनी लाभ घ्या त्याचा म्हणून. सगळ्यांनी नाही, फक्त कान आणि डोळ्याचा त्रास असणाऱ्यांनी. हा हा. कारखान्यावरची तयारी झाली का? तिथं जाधव साहेब आणि कदम साहेब आहे, ती करते ती. बर, तू लवकर जा कारखान्यावर आणि बघ किती तयारी झाली आहे. अहो पण मामा साहेबांनी गावात दौंडी द्यायची जबाबदारी दिली आहे की. बरं ठीक आहे, ती झाल्यावर जा. हा. बबन ऐक की, घरी जा आणि तात्यांना कारखान्यावर घेऊन ये. मी फोन केलाय पण त्यांची काही गॅरंटी नाही. तेव्हा तूच त्यांना पुढे घालून घेऊन जा. हा, आणि ही तुझी जबाबदारी, कळलं? एकटा माणूस किती जबाबदारी पार पाडला. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. गावातल्या ज्या कुठल्या माणसाला म्हणजे म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला जर कानानं ऐकू येत नसल, डोळ्यानं दिसत नसल, अशा माणसांनी सुवर्ण संधी आपले लाडके युवा नेते समरसिंह शेरसिंह मंत्री पाटील यांच्यातर्फे आज मोफत तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. तेव्हा सगळ्यांनी 11 वाजेस्तवर कारखान्यावर हजर राहून शिबिराचा लाभ घ्यावा. हो यावर का कोण असलं तर सांगा. बाबा काय रे? काय रे म्हणताय म्हणल्यावर कानाचा तर काय प्रॉब्लेम नाही. दिसतं काही किती आहे ती? 4. दिसतंय की. हा पेपर वाचता म्हणल्यावर दिसत असं. सॉरी बरं का, सॉरी. वाचा वाचा पेपर वाचा. ऐका हो ऐका, खुश खबर, खुश खबर, खुश खबर. बाबा काय ऐका येतंय की? होय हे किती आहे ते? पंजा डोळ्याचा पण काय प्रॉब्लेम नाही, ह्यांचा काहीच उपयोग नाही. करा करा काम करा. ऐका ऐका, खुश खबर, खुश खबर, खुश खबर. या बर का कोण असलं तर. काय काय म्हणलं ऐकायला येत. ही किती आहे ती? ही हा दिसत नाही म्हणजे तुमच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. बसा गाडीवर, कारखान्यावर शिबिर आहे. कसलं शिबिर? म्हणजे ज्या माणसाला ऐकायला येत नाही, डोळ्याला दिसत नाही का नाही, त्यांच्यासाठी मोफत शिबिर आहे, फुकट फुकट. चला बसा. आज पण मी का? अहो आता तुम्हाला बोट दावली तेव्हा तुम्हाला कळालं नाही ना, म्हणजे तुमच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. चला बसा गाडीवर जाऊया कारखान्यावर. अरे दिसतं मला सगळं,
पण मोजता येत नाही. अडाणी आहे म्या. मग तुमचा पण काय उपयोग नाही म्हणा. आता काय करायचं? नाही पण कारखान्यावर जाताना एक तरी माणूस मी घेऊन जाणार म्हणजे जाणार. हा गावला बाबा, एक तरी माणूस गावला. आता ह्यांच्या हस्तेच उद्घाटन करायचं शिबिराचं. मामा, मामा थांबा की मामा. दादा, मामा 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 थांबा 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 थांबा. अहो, बरं झालं तुम्ही भेटला ती. अहो कारखान्यात तुम्हाला ऐकू येत नाही का नाही म्हणजे तुम्हाला काय सांगत बसली, तुम्हाला ऐकूच येत नाही. कारखाना कारखाना शिबिर डॉक्टर कान बसा गाडी तुम्हाला चला बसा 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 गाडी. हा धरून बसा. कसं ऐकू जाणार. हा जरा जोरात. नरसू झाली का तुझी तयारी? होत आहे. हे बघ, शिबिर भव्य दिव्यच झालं पाहिजे. माझ्या समोरच्या मुख्यमंत्री पदासाठी असे कार्यक्रम चांगले होणं अत्यंत गरजेचं आहे. ताई, हा नरसू असताना तू काळजी सोड. अगं असं भव्य दिव्य शिबिर करतो ना की आजूबाजूच्या पुढाऱ्यांनी तोंडात बोटच घातली पाहिजे. हे बघ. हे बघ नरसू, आता आपल्याला शक्य आहे तेवढ्या सगळ्या मार्गांनी समरची पब्लिसिटी करणं गरजेचं आहे. होत आहे. पब्लिसिटी सगळ्यात महत्वाची. मी तर आजच्या कार्यक्रमासाठी समोरचे असे बॅनर छापून घेतलेत. छान, गुड. आणि ताई, ते म्हणजे हे बॅनर छापले आणि त्याचं डिझाईन याचे 5,000 रुपये. शिवाय आजूबाजूच्या गावातली लोक येतील ना, भरपूर माणसं, तर त्यांच्यासाठी चहा नाश्ता वगैरे त्याचा खर्च. आणि हा डॉक्टर नर्स हे येतील, तो सगळा तामझाम मिळून हा म्हणजे 50,000 रुपये खर्च येईल. हा अंदाज आहे. कमीत कमी खर्चात मी सगळं बसवणारच आहे आणि उरलेले पैसे तुला परत आणून पण देईन. कमीत कमी खर्चात का? हे बघ नरसू, समरच्या प्रचारात कसलीच कमी नको. होत आहे. तुला हवा तेवढा पैसा खर्च कर, माझी काहीच हरकत नाही. शिबिर भव्य दिव्य आणि चांगलंच झालं पाहिजे. फक्त त्या म्हाताऱ्याला तिथे अजिबात फिरकू देऊ नकोस. लक्षात आहे ना तुझ्या? होत आहे. तू काही काळजी करू नको. त्या आचार्याला कसा पळवायचा ना ते मला बरोबर माहिती आहे. थांबा, मी पैसे घेऊन येते. हा मामासाहेब. काय सुरेशराव, अहो कुठे आहे तुम्ही? अहो कारखान्यावर आलो डबा घेऊन मी. त्या डब्याच्या नादात तुम्ही विसरताय मला. नाही नाही, तसं कसं विसरून चालेल तुम्हाला? नाही ना विसरते. मग माझे पैसे कधी देणार? ते बी देणार आहेत माझ्या. नुसतं ध्यानात ठेवू नका, परत पण करा. हा हा करतो की. त्याच कामासाठी जायचं तालुक्याला, म्हणून तर लवकर डबा घेऊन आलो कारखान्यावर. मग ते डबे द्या आणि लगेच निघा तिथून. हा हा जाणारच आहे की मी. हा, ठेवू का फोन? हा हा. चला, सुंठे वाचून कोकला गेला. आपल्या समर साहेबांचं शिबिर आहे. हा, नीट बांधा. जाधव साहेब. हा, जाधव साहेब, पाण्याचं जार तिकडे ठेवले. ठेवलं ना? आणि ग्लास ठेवलं, ग्लास. हा, ग्लास ठेवले, ती सगळं व्यवस्थित झाले. छान. आता काय काळजी नाही बघा. हा, सुरेश, जाधव साहेब, डबा घ्या ना. लवकर आला तू. तालुक्याच्या गावाला काम आहे महत्वाचं, म्हणून लवकर डबा घेऊन आलो. घ्या म्हणजे मला मोकळं होईल मी. नाही नाही, आता कुठे जायचं नाही. हे बघ, मोफत डोळे आणि कान तपासणी शिबिर. हा, तेव्हा तपासणी केल्याशिवाय जायचं नाही. हा, तपासणी? आणि मला काय झालंय? ती आम्हाला काय माहित नाही. सुमीनं सांगितलंय तपासणी करून घ्यायला. तपासणी केल्याशिवाय तू घरी जायचं नाही. सुमीला काय याद लागलंय का? मी थांबत नसतो. बबन आला. बबन ये. तुम्ही चला पुढे, मी आलो लगेच. तुम्ही चला तिथं बसा, मी आलो.
बरं जाधव साहेब झाली का सगळी तयारी? होय होय सर्व तयारी झालेली आहे. फक्त डॉक्टरांच्या पथकाची वाट बघतोय. अरे सूर्या, तुझ्या घराकडे गेलो होतो तेव्हा कळलं की तू डबं घेऊन इकडे आलायचं म्हणून. आपण आलास ती बरं झालं बरं का. आता डोळं तपसूनच जा मग. सुमीनं सांगितलं यार तसं. अरे त्या पूरला काय कळलं झालं तुम्हाला पण कळणार वय. माझं काम आहे तालुक्याच्या गावाला, मी जाणार, मी थांबत नसतो. बघ सूर्या, तुम्ही ना तुला गोड बोलून इकडे आणायला लावला होता मला. आता आलायस ना बाबा तर थांब की रे. हा अहो नाही हरिता, त्या मला जायला लागणार तिकडं. अरे पण तपासणी करून मग जा की कुठं जायचं आहे ती. अरे बापण्या, मला 12 पोतर पोचायचंय तिथं. अरे तू 12 पर्यंत पोचशील की, पण सुमी आमच्या इथं 12 वाजवेल त्याचं काय? अरे येडा आहे का रे बापण्या तो? माझं महत्वाचं काम आहे का तिथं, मला 12 पोतर पोचायचंय. ही तपासणी करणं आधी महत्वाचं काम आहे. डोळे तपसून जा कुठं जायचं ती. अरे माझ्या डोळ्याला काय दाढ भरली बरं. तू गपच बर. तू सायकल लाव, सायकल लाव. चल तू चल. चल तू. ऐक, आज चल तू. चल. चल आज तिकडं बाकड्यावर बस. हा, बस इथं. बस खाली पाय. बस खाली बस. बस खाली. जाधव साहेब त्याचं मुंडकं धरावं. पकडायचं मुंडकं. धरा नीट. हालू नकोस आता. हा रे तात्या बघा की जरा बघा. अरे कुठं आहे? ती काय बघा की डाव्या बाजूला. डाव्या नाही रे, मला उजव्या बाजूला दिसतोय. उजव्या बाजूला उजव्या नाही हो, मला डाव्या बाजूला दिसतंय. नाही. जाधव साहेब, कदम साहेब जरा बघा बरं दिसतंय का काय? कुठे? ती काय सेंटरला दिसते, सेंटरला काहीतरी. सेंटरला. थांबा जरा 1 मिनिट. हा हा आता बघा कसं डॉक्टरवाणी दिसतंय. आता बघा सगळ्यांनी सांगा मला जरा. डाव्या बाजूला काहीतरी दिसते. अहो नाही हो, उजव्या बाजूला आहे रजू. नाही मध्ये सेंटरला दिसते, सेंटरला. ती बघा, ती बघा. उजव्या बाजूला आहे. ऐका, अरे सोडा बाबा. पाणी आलं माझ्या डोळ्यातनं. बघा आहे का डोळ्यातनं पाणी आलं म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. हा तू काय डॉक्टर आहे का? डॉक्टर नाही म्हणून डॉक्टर कडनं तपासून घे बाबा. सुमीनं सांगितलंय. तुम्ही म्हणणार तर कोणी म्हणून दे, मी थांबत नसतो. जातो मी. तुला काय सांगितलंय? सुमीनं सांगितलंय तुला गोड बुडून इकडे आणायचा म्हणून. हा? आणि तसा जर आला नाहीस ना तू तर तुझी उचल मागणी करून आणायला लावलाय बरं का, लक्षात ठेवू. अरे मी काय बार काय अरे मग बारका नाहीस तर मग शालासारखं वाक्य जरा चल की. मी ऐकत नसतो. सोडा मला जायचं. बघा माझा ऐकार तुम्ही. हे जे आता उचल मागणी केल्याशिवाय खरं नाही. उचला. सोडा मला. नाही नाही तपासणी कर आणि मग कुठं जायचं तिकडे जा तू. चला धरा उचला 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 उचला. सोडा. चला चला तुम्ही. आला का? सोडा मला तुम्ही. अरे सोड. नाही सोड तुला. चल इथं बस. इथं बस पाहिला. बस इथं. हा बस. अरे सोडा मला. ए सूर्या, हे बघा तुला आता मी सोडत नसतो. मुकाट्याने बसून राहायचं आता. हा? गप बस म्हणतोय का नाही? गप इथं खुर्चीवर बसून राहायचं सुरेश. तू अजिबात हलायचं नाही. सुमीचा हुकूम आहे तसा. तुझी तपासणी करायची म्हणजे करायचीच. हा अरे सोडा मला. गप बस म्हटलं का नाही तुला? अरे मला सोडा. माझं काय बघा डॉक्टरांची टीम पण आली. डॉक्टर आहे. बसा. बस बस. नमस्कार, मी बबन. काय म्हणाला? मी बबन इथला जबाबदार माणूस. अहो, हसायसारखं काय आहे त्याच्यात? अहो, मी खरंच जबाबदार माणूस आहे. शपथ तर. काय म्हणाला? कान डाऊन. हा? कान डाऊन आहे त्यांचा. त्या साईडने जाऊन बोला. मी ऐक नाही, मी बबन आहे. बबन इथला जबाबदार माणूस आहे. मी जबाबदार माणूस आहे. मी इथला शिबिराची सगळी तयारी मीच करणार आहे. मी अच्छा अच्छा. सोनी एक बबन तयारी कर. बबन साहित्य आत घ्यायचंय. हा. बबन हा साहित्यात घ्या साई ना. हा. अरे तात्या हा? साहित्यात घ्या. मी नाही ना. सुनी मॅडमने सांगितलंय. डॉक्टर साहेब मला बघा ना, ह्यांनी उगाच बसवून ठेवलंय. अहो हसू नका. बोलय माझं लय महत्वाचं काम आहे. आम्ही पण महत्वाच्याच कामाला आलोय. चला डॉक्टर प्रकाश. काय म्हणलं? चला तयारीला लागू.
चला सोनी मॅडम या या. मॅडम बसा. हे बरं लगेच ऐकू आलं तुम्हाला. आता पुढची तयारी काय काय करायची आहे ती सांगा. पुढची तयारी पेशंटला तपासायची तयारी करायची आधी मग आमची. नाही तसं नाही. मी तसं पहिल्यापासून हुशारच आहे. सुनी मॅडम मला मदत कराल का प्लीज. आणि कसं आहे जगात हुशार पोरं लय कमी आहे ती ना. आणि पोरीसनी हुशार पोरं लगेच आवडते ती. तुम्ही लगीन मोडाल एखाद्याच. करा करा मदत करा. चला कामाला लागा. खुर्ची बाहेर नाही. चकत्या कसल्या आहेत त्याच्या. बबन ए बबन हा सुरेश पळाला तिकडे. हा पळू दे. सुरेश पळाला. सुरेश पळाला. हो बाबा. अरे असं कसं काय पळाला. अरे आम्ही तिकडे साहित्य लावत होतो तो जाधव कदमला हुलकावणी देऊन पळून गेलाय. चल बाबा. आपण धरायचं नाही. अरे सुरेश पळाला. तुम्ही जाऊ नका बरं का. चल 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 लवकर. चल चल चल. कदम साहेब जाधव साहेब कुठे गेला सुरेश. बहुतेक इकडे पळाला. अयो आता हरिता सुरेश निसटला नाही पाहिजे. तुम्ही काम करा. तुम्ही दोघं इकडे बघा. आम्ही दोघं इकडे बघ. चला हरिता जावा आम्ही इकडे बघतो. चला चला. सुरेश सुरेश जाधव सुरेश सुरेश. दिसला का कुठे कुठं आहे. नाही दिसलं झालं. आता काय करायचं. आणि जरी दिसला तरी जातोय पळून. काय करायचं मग. मग असं नाही तू गावात. मग काय तुम्ही काय करा माहिती कदम. तुम्ही असं सरळ इकडनं जावा. हरिता तुम्ही ह्या साईडनं जावा. कदम साहेब तुम्ही ह्या साईडनं असं जावा. आणि मी इथनं बंद घुसतो. आता सोडायचा नाही. चला सोडायचा नाही. चला चला. सुरेश बबन्या मला जाऊ द्या. बबन्या नाही. बबन्या जवळ येऊ नको. नाही म्हणलं की नाही मी. बबन्या जाऊ द्या मला. नाही. बबन्या जाधव या. कदम साहेब तुम्ही तर सोडा. जवळ येऊ नका माझ्या. अरे या हरी 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 हरिता या. अरे सुरेश तुला काय वाटलं. तू आम्हाला गावणारच नाहीस. ए सुरेश अरे तुझ्यापेक्षा हा कारखाना मला जास्त माहितीये. सूर्या मला ताणून ताणून कोंबड्या पकडायची सवय आहे बर का. आता तुला सोडत नसतो बघ. अरे सोडा मला. अरे माझं लय महत्वाचं काम आहे. मला जाऊ द्या. अजिबात नाही. पहिली तपासणी त्याशिवाय तुला सुट्टी नाही सुरेश. कार बरोबर. हा बरोबर आहे. जाधव कारखान्यावर डोबं पाहिजेत ना. खानावळ बंद करेन मी सगळ्याची. खानावळ बंद करणार या. सुमीला जाऊन सांगा जा. धरा त्याला. वडा वडा जरा पाय वडा. अरे त्याच्या जरा वडा जरा वडा. केवढा रे पाय तुझा सुरेश. अरे ह्या पायपा लोखंडाच्या आहेत त्या हलणार नाही त्या. बबन आता काय करायचं. थांबा जरा.
मी काय होतंय का बघून येतो. हळू उचल की. हळू उचल, हळू.